दुसरा सामना आपल्या समोर आहे. तलवडे आणि त्यांच्या विरोधामध्ये सावले टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय स्वीकारलाय. गोलंदाजी मार्कवरती दादा. ऑन स्ट्राईक बॅट्समन गौतम. गौतमसाठी हा पहिलाच बॉल. क्षेत्ररक्षक होता उपस्थित. पहिली 2 धाबा धावफलकावरती जोडल्या जात आहेत आणि या 2च्या मदतीने धावेचा श्री गणेश होत असताना सावले टीमचा प्रथम बॅटिंग करत असताना धावेचा श्री गणेश या 2 या धावसंख्येनं. दादाचा हा बॉल हाफ ट्रॅकर आणि इथे मात्र कमालीची फिल्डिंग. छोटा खेळाडू आहे मैदानाच्या आतमध्ये यंगस्टर आहे आणि कमालीची फिल्डिंग. इथे देखील धावा वाचवल्या. इथे देखील मिळते एक 3 धावा त्यांना वाचवण्यात यशस्वी झाला क्षेत्ररक्षक. कमालीची फिल्डिंग कौतुक करेल. आणि त्यानंतर 1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचलेली 3 या धावसंख्येवरती. अक्षय ऑन स्ट्राईक. रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. हार्ड हिटर बॅट्समन आहे खऱ्या अर्थानं सावले टीमचा अक्षय. 2-3 दिवसा अगोदरच मी रुपेश जुलै यांच्या स्टेटसवरती या खेळाडूच्या व्हिडिओज भरपूर वेळा पाहिल्यात. परंतु आज मैदानावरती स्वतःला सिद्ध करावं लागेल. धावसंख्या धावफलकावरती 3. स्लॉटमध्ये बॉल मगाशीच उल्लेख केला होता. हार्ड हिटर पाठवला बॉल सीमा पार 6 धावसंख्येसाठी तो षटकार. षटकाराच्या मदतीने धावसंख्या 9 या धावसंख्येवरती 4 बॉलच्या समाप्तीनंतर. हार्ड हिटर बॅट्समन आणि ते दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये. सावले टीमचे रन मशीन अक्षय गोलंदाजी गोलंदाजी मार्कवरती दादा सज्ज असताना त्याच्या विरोधात दादागिरी दाखवली बॅट्समन अक्षयनं. पहिल्याच बॉलवरती त्याने ठोकलाय षटकार. 4 बॉलमध्ये धावा आहे धावफलकावरती त्या 9 या धावसंख्येवरती. दादाचा हा देखील बॉल स्लॉट मध्ये यावरती देखील आक्रमण. समालोचन कक्षेला सलामी देणारा हा येतो अक्षयच्या बॅट मधून आणखी एक षटकार. दोन लगातारचे षटकार अक्षयच्या बॅट मधून आपण पाहतोय. या षटकारामध्ये एवढी पॉवर होती ताकदीमध्ये की बॉल समालोचन कक्षेच्या वरतीच अडकलाय. प्रयत्न करतायत सावले टीमचे खेळाडू देखील तो काढण्यासाठी परंतु दुसरा बॉल अवेलेबल केला आयोजकांनी. धावसंख्या धावफलकावरती 5 बॉलच्या समाप्तीनंतर 15 या धावसंख्येवरती 2 लगातारचे षटकार येत आहेत. शेवटचा बॉल यॉर्कर लेत आलाय. कमालीचा फटका केलाय खऱ्या अर्थानं बॅट्समननं. आणि इथे मात्र धावसंख्या जोडल्या जातील धावफलकावरती त्या 1-1च्या मदतीनं 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावरती. विदाऊट लॉस 16. चांगली सुरुवात केली सावले टीमनं प्रथम बॅटिंग करत असताना या मॅच मध्ये. मॅच बॉल येतोय. 2 लगातारचे षटकार आणि त्यानंतर एक सिंगल. धावसंख्या येते धावफलकावरती 16 या अंकावर.
गोलंदाजी मार्कवरती क्रमांक दुसरं षटक घेऊन आलाय साहिल येतोय गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या षटकामध्ये 16 धावा आल्यात P1च्या. पॉवर प्ले नंबर 1 मध्ये 16 धावा जमवल्या. त्यामध्ये 2 षटकाराचे योगदान अक्षयनं दिलं. एक दुहेरी धावसंख्या, 2 सिंगल. त्या षटकामध्ये आपण पाहिला 2 षटकार. अशा रीतीनं पहिल्या षटकामध्ये 16 धावा जमवल्या त्या टीम सावळेनं प्रथम बॅटिंग करत असताना. टॉस त्यांनी गमावला. सर्वप्रथम बॅटिंग त्यांच्या हातामध्ये आली आणि त्यानंतर पहिल्या षटकामध्ये मजबूत सुरुवात केली या मॅचमध्ये सावले टीमनं. धावसंख्या इथे धावफलकावरती 16. आदरणीय चंद्रकांतजी राणे यांना मी विनंती करतोय, की आपण या स्पर्धेच्या मुख्य व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं. आपलं देखील शिवसंकल्प चषक 2024 मध्ये सहर्ष आणि सहर्षमय स्वागत. एका ओव्हरमध्ये 16 धावा जमवल्या. दुसऱ्या षटकाला सुरुवात होतीये. कौशल्य मार्केटिंगकडून गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय गोलंदाज साहिल. ऑन स्ट्राईक बॅट्समन आपण पाहतोय अक्षय. त्याच्या बॅटमधून 2 लगातारचे षटकार आपण पाहिलेत. पहिलाच बॉल अक्षयसाठी साहिलनं योग्य रीतीनं हाताळलाय आणि इथे मात्र मिळते फक्त सिंगलच्या मदतीनं 17 धावा धावफलकावरती. चांगल्या रीतीनं पहिला बॉल अचूक लाईन लेंथ कंट्रोलमध्ये ठेवून गोलंदाजी साकारत असताना गोलंदाज साहिल. गौतम आता ऑन स्ट्राईक आपण पाहतोय. गौतम देखील सलामीच्या भूमिकेमध्ये. पुढे येऊन डान्सिंग डाउन द विकेट मोठा फटका खेचायचा प्रयत्न आहे. चेंडू हवेमध्ये लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जज करतोय. करणार नाहीये चुकी आणि इथे मात्र पहिला धक्का लागलाय सावली टीमला. बॅट्समन गौतमच्या स्वरूपामध्ये. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जय जातोय. सतरा या धावसंख्येवरती पहिला धक्का बसलाय तो सावली टीमला. मागील मॅचमध्ये देखील 17 रनांची पार्टनरशिप झाली. त्यानंतर पहिला धक्का लागला होता अंबरपाडा टीमला. त्याच पद्धतीचं हे समीकरण. मॅजिकल फिगर आपण आजच्या दिवसामध्ये पाहतोय. शफल होऊन स्कूप करण्याचा प्रयत्न. इथे देखील बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. डॉट बॉलची होती सांगता. पहिल्या बॉलवरती सिंगल, दुसऱ्या बॉलवरती विकेट आणि तिसरा बॉल डॉट फेकत असताना गोलंदाजी मार्कवरती साहिल कमबॅक करतोय या षटकामध्ये. 16 धावा पहिल्या षटकामध्ये गेल्या होत्या. यानंतर अंकुश लावण्याचं काम या षटकामध्ये चोखरित्या बजावत असताना मैदानाच्या आतमध्ये साहिल. क्रमांक 14 बॉल बॅटची इनर एज पाठीमागे चांगली फिल्डिंग. फ्लाय स्लिपमध्ये कमालीची फिल्डिंग इथे मात्र मिळते. 1-1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 या धावसंख्येवरती. 2 बॉलमध्ये धावसंख्या येत नव्हती सावले टीमसाठी. या तिसऱ्या बॉलवरती आलेली 1 धाव. 4 बॉल संपले त्या षटकातील धावा आहेत धावफलकावरती त्या 18. 4 बॉलमध्ये 2 धावा खर्च केल्यात गोलंदाज साहिलनं. कमालीचा स्पेल हाताळतोय. कमबॅकिंग स्पेलची गरज होती आणि तेच काम अगदी सहजरित्या पार पडत असताना मैदानाच्या आत. प्रगतीपथावरचे दुसरं षटक आपण पाहतोय. 4 बॉलमध्ये 2 धावा खर्च केल्यात. अक्षयचा स्विचचा फटका. टायमिंग परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. आहे तो षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 24 या धावसंख्येवरती. कमालीची बॅटिंग. तिसरा षटकार येतोय अक्षयच्या बॅटमधून या मॅचमध्ये. स्विचचा फटका. ज्यावेळी हा फटका बसतो त्यावेळी निश्चित फलंदाजाला फायदा होतो. परंतु ज्यावेळी हा फटका फसतो त्यावेळी फलंदाजाला देखील फसावं लागतं. याच पद्धतीचा हा फटका आहे आणि ते खऱ्या अर्थानं एक्झिक्यूट करत असताना स्विच इट. सीमापार बॉल पाठवलाय थर्ड मॅनला. षटकार. 24 धावा धावफलकावरती. चेंज ऑफ पेस गतीमध्ये आता परिवर्तन केलं. फिंगर रोल करत असताना मैदानाच्या आतमध्ये अंतिम बॉल डॉट फेकत असताना या षटकामध्ये आल्या फक्त 7 धावा.
8 धावा आल्या या षटकामध्ये. 2 ओव्हरमध्ये धावा आहेत त्या धावफलकावरती. 24 टीम सावले संघाची सध्याची स्थिती 1 बाद 24. ड्रिंक्स ब्रेक आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 2 षटकामध्ये 24 पर्यंत पोहोचलाय सावले संघ. प्रथम बॅटिंग करत असताना या स्पर्धेमध्ये. त्यानंतर खूप सुंदर असे आयोजन आपण पाहतोय. आदरणीय राजेंद्र क्षीरसागर, सरपंच ग्रुप ग्रामपंचायत बोरिवली, हे मुख्य आयोजक. त्यानंतर आदरणीय भूषणजी पेमारे, त्यानंतर आदरणीय योगेशजी क्षीरसागर, त्यानंतर आदरणीय सतीशजी वखारे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आहेत. कमालीची मेहनत या स्पर्धेच्या मागे आणि त्यानंतर आपण ही स्पर्धा हेची देहीची डोला अगदी जल्लोषानं पार पडत असताना पाहतोय. तिसरा दिवस या स्पर्धेचा. उद्या आपण या स्पर्धेच्या सांगतेकडे जाऊ. अंतिम दिवसामध्ये आपण प्रवेश करू. आजचा हा तिसरा दिवस. मेगा फायनल मॅचमध्ये दाखल झालाय माणगाव संघ. तिसऱ्या षटकाला सुरुवात होते गोलंदाजी मार्क वरती. रोशन सज्ज होतोय. मागील षटकामध्ये 8 धावा खर्च केला गोलंदाज साहिलनं. तिथे कमबॅक करून दिलंय. ते तलवडे संघाला या मॅचमध्ये. 2 ओव्हरमध्ये 24 आहेत. मागील मॅचमध्ये देखील असंच चिन्ह. 8 धावा आल्या होत्या दुसऱ्या षटकामध्ये. प्रथम सत्राचा जर विचार करत असताना. मॅजिकल खऱ्या अर्थानं फिगर आपण आजच्या दिवसामध्ये पाहतोय. तिसरं षटक ते घातक ठरलं होतं. या षटकामध्ये काय अवस्था होईल हे देखील पाहणं गरजेचं आहे. 2 ओव्हरमध्ये धावा आहेत त्या 24. तिसऱ्या षटकाला झाली आहे सुरुवात. गोलंदाजी मार्क वरती रोशन. रोशनचा पहिलाच बॉल गुडघा टेकून मारायचा फटका. प्रयत्न होता आणि तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. तिथे मिळते फक्त 1-1च्या मदतीनं धावसंख्या धावफलकावरती 25. जय मात्र वन डाऊनच्या भूमिकेमध्ये गेलाय. 3 बॉलमध्ये 2 या धावसंख्येवरती तो खेळतोय आणि त्यानंतर अक्षय कमालीची बॅटिंग. 6 बॉलमध्ये 20 या धावसंख्येवरती खेळतोय तो अक्षय. इथे देखील चांगला फटका लॉंग ऑफ मध्ये बॉल चाललाय. रक्षक आहे उपस्थित तोपर्यंत मिळते पुन्हा एकदा सिंगल. सिंगल लगातारची दुसरी एकेरी धाव धावफलकावरती जोडली जाईल. या सिंगलच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 26 या धावसंख्येवरती. संत क्रिकेट मागील षटकामध्ये देखील आणि या षटकामध्ये देखील. उलटाच बॉल कव्हरच्या वरून कमालीचा फटका. डीप एक्स्ट्रा कव्हरला पाठवल्या बॉल सीमा पार नेत्रदीपक हा फटका 4 धाब्यांसाठी येतोय चौकार जयबनच्या बॅटमधून. 30 धावा धावफलकावरती. कमालीचा फटका होता. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहताय कव्हरच्या क्षेत्ररक्षकाला बीट केला बॉल त्याच्या आबाकाच्या बाहेर आणि त्यानंतर डीप एक्स्ट्रा कव्हरला आलेला चौकार. चौकाराच्या मदतीने 30 धाब्यांपर्यंत पोहोचलाय सावले संघ या मॅच मध्ये. तिसरा बॉल वरती चौकार आला या षटकातील. रोशनचा बॉल अक्रॉस द लाईन कमालीचा फटका गुडघे टेकून पाठवला बॉल डीप स्क्वेअर लेगला सीमा पार 6 धाब्यांसाठी तो षटकार. मागील 2 बॉल मध्ये 10 धावा आल्या त्याच कारणास्तव धावसंख्या धावफलकावरती आहे त्या 36. नेक्स्ट बॉल रोशनचा बॉल जयबंतसाठी. अतिरिक्त ऑफस्टिकच्या बाहेर प्रेशर होता आणि प्रेशर रिलीज करण्यासाठी हा देखील प्रेशरामध्ये टाकलेला अतिरिक्त धाब्यासाठी हा बॉल आणि इथे मात्र धावसंख्या 37. अगोदरच्या बॉलवरती 4 धावा त्यानंतर षटकार त्याचा प्रेशर झलकत असताना मैदानाच्या आतमध्ये रोशनच्या माध्यमातून आपण पाहतोय. आणखी एक फुलटॉस बॉल यावेळी पुरेपूर एक्झिक्यूट करू शकला नाहीये. टायमिंग व्यवस्थित रचू शकला नाहीये फलंदाज आणि तिथे मात्र मिळते सिंगल. नाखुश असेल खऱ्या अर्थानं स्वतःवरती.
फुलटॉस बॉल होता. ही देखील संधी होती षटकार चौकाराची आणि तिथे मात्र गमावली आणि तिथे मात्र मिळते 1-1च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 38 या धावसंख्येवरती. अंतिम बॉलचा खेळ बाकी असलेल्या षटकातील 38 धावा आहेत धावफलकावरती. रोशन आपलं तिसरं स्पेल आता ते पहिलं वैयक्तिक. पुन्हा एकदा स्विच हिट परफेक्टरित्या स्विच हिट केली आहे. पुन्हा एकदा बॉल पाठवलाय थर्ड मॅनला सीमा पार. अक्षयच्या बॅटमधून आणखी एक स्विच हिटचा फटका चौकार. 42 धावा धावफलकावरती. 3 षटकांमध्ये 42 पर्यंत पोहोचलाय सावली संघ. चला लगेच क्षेत्ररक्षण सजवा. अतिरिक्त वेळ घेऊ नका. टीममेटिंग करू नका प्लीज. तलवाडे संघाला स्पेशली सूचना आहेत. त्यानंतर वंजारपाडा टीम आणि त्यांच्या विरोधामध्ये शेलू. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आला असाल तर आपण इनिंग्स ब्रेक नंतर टॉस करण्यासाठी या. तीन ओव्हरमध्ये धावा आहेत त्या धावफलकावरती 42. बॅटिंग करतोय प्रथम या स्पर्धेमध्ये या मॅचमध्ये सावली संघ 42 पर्यंत पोहोचलाय. अक्षयचं खूप चांगलं योगदान या सत्रामध्ये आपण पाहतोय. स्विचिटचा यानं प्रयत्न केलाय आणि त्यावेळी देखील तो सक्सेस झालाय. आता जयवंत कडून देखील अपेक्षा आहेत. अक्षय सलामीला गेलाय आणि चांगली बॅटिंग करतोय. अंतिम षटक घेऊन आल्या सत्रातील संकेत. धावसंख्या आहे धावफलकावरती 42. स्कूपचा फटका बॅकफुटला जाऊन फेकून दिलाय बॉल. फाईन लेग झोन मध्ये आहे तो षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या 48 या धावसंख्येवरती. पहिल्याच बॉलवरती स्वागत केलं. कमालीचा फटका शपलून जागा निर्माण केली आणि त्यानंतर त्यावरती हुकचा फटका बॉल सीमापार पाठवला षटकारासाठी आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 48 या धावसंख्येवर. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय कदाचित अंगलट आलाय की काय टीम तलवाडे संघाच्या. अशाच पद्धतीची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये करतोय सावले संघ. संकेतचा दुसरा बॉल पुन्हा एकदा ऍक्शन रिप्ले फटका खेचायचा प्रयत्न करतो. यावेळी बॅट आणि बॉलचा तितकासा संपर्क नाहीये. शरीर यष्टीवरती बॉल आदळतोय आणि इथे मात्र डॉट बॉलची होती सांगता. डॉट बॉलनं धावसंख्या स्थिर राहील ती 48 या धावसंख्येवर. कमबॅक केलाय बॉलवरती. धावा रोखाव्या लागतील या षटकामध्ये. स्लॉगचं षटक आहे. इथे देखील स्लॉटमध्ये चेंडू बराचसा वेळ हवेमध्ये जज करतोय क्षेत्ररक्षक. खेळची नामी संधी आणि इथे मात्र पकडली जाईल कॅच. सूर्याची किरण कदाचित डोळ्यात दिसली असावी तरी सुद्धा कॅच अगदी सहजरित्या टिपली आणि इथे फलंदाज होतोय बाद. जय तिसऱ्या बॉलवरती देखील चांगल्या रीतीने बॉल फेकत असताना गोलंदाज संकेतच्या माध्यमातून हा विकेट येतोय. जय होतोय बाद. नवीन बॅट्समन केतन सावले टीमचा बाहुबली याला म्हटलं जातं परंतु आता ते मैदानामध्ये दाखवावं लागेल. अंतिम 3 बॉलचा खेळ बाकी आहे. धावसंख्या धावफलकावरती ती 46 अंकावरती. चांगली इनिंग जयनं देखील साकारली. 19 धावसंख्येची इनिंग साकारून तो देखील माघारी जातोय. आणि त्यानंतर 24 धावसंख्येची इनिंग साकारतोय तो अक्षय. 3 बॉल शिल्लक आहेत. हाफ ट्रॅकर बॉल बॅकफुटला जाऊन क्षेत्ररक्षक आहे. एक टप्पा अखेर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल चाललाय. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केतनचा आणि दुसरी देखील पूर्ण होतीये. तिसरीच्या प्रयत्नात फलंदाज बाद अक्षय. स्ट्राईक हवी होती अक्षयला परंतु केतननं नाकारलं. केतनकडे देखील ती क्षमता आहे मोठ्या फटक्यांची आणि तेच प्रयत्न केतन देखील मैदानाच्या आतमध्ये करताना दिसेल.
2च्या मदतीनं 50 पर्यंत पोहोचलाय तो सावळे संघ या मॅचमध्ये. नवीन बॅट्समन जातोय रुपेश. 2 बॉलचा खेळ अजूनही बाकी आहे षटकातील या सत्रातील. 50 धावा आहेत धावफलकावर. त्यांच्यासाठी हा बॉल समोरच्या दिशेनं फटका ताकदवान आहे आणि तिथे मात्र बॉल जाईल सीमा पार लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून स्ट्रेट ऑन द ड्राईव्ह. हा येतो चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 54 या धावसंख्येवरती. अंतिम एक बॉलचा खेळ बाकी आहे. स्ट्राईक रोटेशनचं काम करायचं होतं अक्षयला, परंतु थांबवलं केतननं. कारण त्याच्याकडे देखील मोठे फटके मारण्याची क्षमता आहे आणि तेच आता या मागील बॉलवरती दाखवत असताना केतन. या चौकारानं धावसंख्या 54 या धावसंख्येवरती. अंतिम बॉल या सत्रातील. हा प्रकार इथे देखील चांगला फटका अफलातून स्ट्रोक ताकद या फटक्यामध्ये देखील. एक स्ट्रोक कव्हरला बॉल चाललाय बॅक टू बॅक लगातारचा दुसरा चौकार. 58 धावा धावफलकावरती. आता येणारे 24 बॉल आणि 59 धावसंख्येची गरज असलेला सामना जिंकण्यासाठी टीम तलवाडे संघाला 24 बॉल 59 ची गरज आहे. त्यानंतर आदरणीय चंद्रकांतजी राणे त्यांना सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. आदरणीय योगेशजी क्षीरसागर सरपंच ग्रुप ग्रामपंचायत बोरिवली. त्यानंतर आदरणीय नरेशजी मिनमेने यांना देखील सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय आणि त्या निर्णय कदाचित चुकीचा ठरलाय की काय, परंतु येणाऱ्या सत्रामध्ये प्रत्युत्तर द्यावं लागेल तलवाडे टीमला. त्यानंतर आदरणीय भालचंद्रजी जोशी यांना देखील सन्मानित करण्याची मी विनंती करतोय. 24 बॉल आणि 59 ची गरज आहे. चला वंजारपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये शेलू दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्यासाठी या लगेच. वंजारपाडा टीमचा कॅप्टन उपस्थित आहे. त्यानंतर शेलू टीमचा कॅप्टन. शेलू टीमचा कॅप्टन देखील उपस्थित आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन अवेलेबल आहेत. चला टॉस करून घ्या आयोजकांना सूचना करतोय. त्यानंतर आदरणीय नरेशदादा मिनमिने यांना देखील विनंती करतो की आपण देखील आपला सन्मान स्वीकारायचा आयोजकांच्या वतीनं. शिवसंकल्प चषक 2024 मध्ये या सर्व मान्यवरांचे हार्दिक हार्दिक स्वागत. बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी आपण देखील दिला त्याबद्दल आपले देखील सहर्ष आणि सहर्षमय स्वागत. आदरणीय नरेशदादा मिनमेने यांना मी विनंती करतो की आपण देखील आपला सन्मान स्वीकारायचा आहे. चला बॅट्समन लगेच पाठवा मैदानाच्या आतमध्ये. 24 बॉल आणि 59 धावसंख्येची गरज आहे. वंजारपाडा आणि शेलू या दोन संघादरम्यान टॉस केला जातोय. टॉस का बॉक्स मध्ये मान्यवरांच्या शुभ हस्ते.
टॉस जिंकला शेलू टीमनं. सूरज आणि संकेत सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने रवाना झाली आहे. 24 बॉल आणि आता 59 धावसंख्येची गरज आहे. गोलंदाजी मार्कवरती सज्ज होतोय रुपेश. 59 ची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 24. म्हणजे येणाऱ्या दुसऱ्या सत्रामध्ये आता 59 धावा कराव्या लागतील. 58 धावा खर्च केल्या. गोलंदाजी करत असताना टीम तलवाडीनं आणि आता मात्र त्यांना कराव्या लागतील त्या 59. दुसऱ्या सत्राला सुरुवात होईल. रुपेश गोलंदाजी मार्कवरती ऑन स्ट्राईक बॅट्समन आपण पाहतोय. संकेत नॉन स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय सूरज. सलामीची जोडी 59 धावा करायचे. सुरुवात चांगली करणं गरजेचं आहे. दोन्ही टीमचा एकाच मानाची सुरुवात चांगली मिळाली ना, की या मॅचमध्ये जिंकण्यासाठी थोडेसे चान्सेस वाढतील. पहिला बॉल घेऊन तयार रुपेश. रुपेशचा पहिला बॉल कमालीचा योग्य रीतीने हाताळला. यार्कर लेन्थनं लेफ्टी बॉलर आहे आणि काय कमालीचा बॉल फेकलाय पहिला. तिथे येतोय डॉट बॉल. डॉट बॉलनं धावसंख्या स्थिर 1 या धावसंख्येवरती. धावेचा होतोय श्री गणेशा. एक वरती धावसंख्या स्थिर राहील. पहिल्याच बॉलवरती सिंगल मिळवली आहे. धावेचा होतोय श्री गणेशा 59 चा पाठलाग करत असताना. दुसरा बॉल मोठा फटका खेचायचा प्रयत्न. पंचांकडे अपील, परंतु अपील फेटाळत असताना आमचे अंपायर चांगली अंपायरिंग आजच्या दिवसामध्ये देखील पाहायला मिळते. कालच्या 2 दिवसामध्ये आपण पाहिली असेल अंपायरिंग चांगली. संदीपजी गायकवाड सर आणि त्यानंतर मिलिंददादा कोलंबे. दुसरा बॉल इथे निर्धाव फेकण्यात यशस्वी झालाय रुपेश. लेफ्ट आर्मवर द विकेट ना बॉल. हा देखील यार कमालीचा बॉल फेकला रुपेशनं. खोलात टाकलेला बॉल वेगानं. समजला नाहीये बॅट्समनला आणि इथे मात्र सूरज खेळतोय आणखी एक निर्धाव आणि निर्धावानं 2 लगातारचे डॉट बॉल येत आहेत. 3 बॉल संपले. धावा धावफलकावरती आहेत ती फक्त 1 या धावसंख्येवरती. 58 ची अजूनही गरज आहे. मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक. च्या षटकाचा सारांश. इथे देखील क्षेत्ररक्षक आहे मिड विकेट मध्ये. मी मगाशीच म्हटलं. प्रोटेक्शन अवेलेबल तोपर्यंत मिळत आहे धावा. 2-2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 3 या धावसंख्येवरती. 2 लगातारचे डॉट बॉल आणि त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती दुहेरी धावसंख्या. 4 बॉल फेकलेत. रुपेशने धावा खर्च केल्यात 3. चांगली गोलंदाजी आहे. धावा रोखत असताना अशा पद्धतीच्या गोलंदाजीची गरज आहे. आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी साकारत असताना रुपेशचा नेक्स्ट बॉल. समोर सूरज हवेमध्ये बॉल आणि ते रनआउटची संधी आणि इथे मात्र गमावले सावले टीमनं. सूरजला मिळाले जीवनदान. इथे मिळते 1 च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 4 या धावसंख्येवरती. बॉल संपलेत 5. अंतिम एक बॉलचा खेळ बाकी आहे. 4 धावा आहेत धावफलकावरती. 55 ची अजूनही गरज आहे. बॉल शिल्लक आहेत ते टोटली 19. फुल टॉस बॉल. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला आणि इथे मात्र सुरेख झेल टिपले. इथे फलंदाज होतोय बाद. 4 या धावसंख्येवरती पहिला धक्का 59 चा पाठलाग करत असताना टीम तलवाडे संघाला लागत असताना बॅट्समन संकेतच्या स्वरूपात 3 ओव्हरमध्ये आता करायचे 55. शेलू टीम आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. टॉस जिंकून सेलू संघानं अजूनही निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवला नाहीये. सेलू आणि वंजारपाडा यानंतरची मॅच. चला सेलू संघ निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. सेलू संघ आयोजकांच्या वतीने सूचना येत आहेत. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा लगेच. पहिल्या मॅचमध्ये आपण धावा डिफेंड होताना पाहिल्या. दुसऱ्या मॅचमध्ये देखील 18 बॉल आता 55 धावा डिफेंड करायचे सावली टीमला.
तिसरी मॅच इन ॲक्शनमध्ये वंजारपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये शेलू आणि आजच्या दिवसातील अंतिम लढत प्रथम सत्रातील लाडिवली आणि त्यांच्या विरोधामध्ये सुगवे. आयोजकांना विनंती आहे लाडिवली संघाला आपण कॉन्टॅक्ट करून घ्या. यानंतर वंजारपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये शेलू. एका षटकामध्ये धावा आहेत त्या 4:59चा पाठलाग करत असताना P1च्या षटकामध्ये आक्रमण सातत्यानं करणं गरजेचं आहे आणि तिथे अयशस्वी झालाय तलवाडे संघ. दुसरा षटक घेऊन आलाय सनी. पहिलाच बॉल योग्य रीतीने हाताळला. यॉर्कर लेथनं अलोंग द कार्पेट मिड विकेटला बॉल. प्रोटेक्शन अवेलेबल क्षेत्ररक्षकानं बॉल फेकलाय तोपर्यंत मिळाली आहे फक्त आणि फक्त 1-1च्या मदतीने धावसंख्या 5 या धावसंख्येवरती. 54ची अजून गरज आहे इथून. 17 बॉलमध्ये 54. सनीचा बॉल स्लोवर बन ऑफसाईडच्या अतिरिक्त बाहेर होता. इथे मात्र मिळते कव्हरच्या झोनमध्ये 1 रन. 1च्या मदतीने धावसंख्या पुन्हा एकदा एकेरीनं पुढे जाते. धावसंख्या 6 या धावसंख्येवरती. एकेरीनं काहीच होणार नाहीये. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. धाबा चेस करत असताना टीम तलवाडे संघाला. एखादा मध्ये-मध्ये फटका हवाय मोठा. त्याचाच प्रयत्न केलाय. लॉंग ऑफमध्ये वेगानं आलाय रुपेश, परंतु चांगले प्रयत्न होते. धावा मिळतायत या बॉलवरती 2. 2च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचतात 8 या धावसंख्येवरती 59 करायचे 51ची अजूनही गरज आहे. 2 बॉलवरती सिंगल आली आणि तिसऱ्या बॉलवरती येते डबल. म्हणजे 3 बॉलमध्ये 4 धावा खर्च केल्या सनीनं. चांगली गोलंदाजी अद्यापपर्यंत तरी मोठा फटका मारू दिला नाहीये गोलंदाजांनी सावली टीमच्या. चांगली गोलंदाजी. हा बॉल मोठा फटका खेचायचा प्रयत्न आहे. गॅपमध्ये बॉल ढकलला. एक टप्पा टायमिंग इतका प्रॉपर नव्हता, की बॉल सीमारेषेच्या पलीकडे जाईल. डीप मिड विकेटमध्ये क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत मिळते इथे एक. एकेरीनं काहीच होणार नाहीये. मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे विजयापर्यंत पोहोचण्यासाठी टीम तलवाडेला. त्या एकेरीनं धावसंख्या जाऊन पोहोचते ती 9 या धावसंख्येवरती. इथे मोठा फटका आलाय. क्षेत्ररक्षक आहे आणि इथे देखील फलंदाज होईल बाद. एकही मोठा फटका खेचत नाहीयेत फलंदाज आणि त्याच्या प्रयत्नामध्ये आणखी एक फलंदाज बाद. दुसरा धक्का लागत असताना साहिलच्या स्वरूपामध्ये टीम तलवाडे संघाला. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. गणेश जातोय. शेवटचा बॉल या षटकातील शिल्लक असावा. कमालीची गोलंदाजी सावले टीमच्या 2 षटकामध्ये आपण पाहतोय. 59 वाचवत असताना 2 षटकांमध्ये थांबवलंय. मोठा फटका येऊ दिलाच नाहीये तो तलवाडे टीमच्या एकाही बॅटरला. शेवटचा बॉल यावरती दांडी गुल केली आहे. सनीनं आणखी एक धक्का बनवून दिलाय तो टीम तलवाडेला. बॅट्समन आला पाऊली माघारी परतेल. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. आणखी एक धक्का लागत असताना इथे तलवाडे टीमला 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 9 या धावसंख्येवरती येणारे 12 बॉल 50 ची गरज आहे तलवाडे टीमला. गौतम आलाय तिसरं षटक घेऊन 2 ओव्हरमध्ये 50 करायचेत. हे निर्णायक षटक आहे मॅच मधील. 2 ओव्हरमध्ये 50 ची गरज आहे. पहिलाच बॉल अलोंग द कार्पेट. धीम्या गतीनं बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. इथे मात्र मिळते सिंगल. सिंगल समीकरणामध्ये बदल 11 बॉल आता 49 ची गरज आहे टीम तलवाडे संघाला हा सामना जिंकण्यासाठी. इथून मोठे फटके हवेत ते टीम तलवाडे संघाला. गरज आहे मोठ्या फटक्यांची.
गौतमनं पहिला बॉल चांगल्या रीतीनं फेकलाय. हे षटक खऱ्या अर्थानं महत्वाचं आहे दोन्ही संघाच्या बाबतीत. हाफ ट्रॅकर बॉल वेगानं बीट केला हा बॉल. आणखी एक डॉट बॉल. डॉट बॉलनं धावसंख्या स्थिर राहील ती 11 या धावसंख्येवरती. 11 का 10? 10 या धावसंख्येवरती. 59 ची गरज आहे. 49 करायच्यात. बॉल शिल्लक आहे 10. धावा देखील आहे 10. शेवली टीमने टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय स्वीकारलाय. इथे देखील वेगवान बॉल. यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल जातोय निर्धावाच्या साह्यानं आणखी एक डॉट बॉल. डॉट बॉलला धावसंख्या स्थिर राहील ती पुनश्च एकदा 10 या धावसंख्येवरती 49 ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 9. वंदरपाडा टीमला नंतरच्या मॅचमध्ये क्षेत्ररक्षण सजवावं लागेल. इथे देखील अक्रॉसचा लाईन क्षेत्ररक्षक आहे. इथे देखील मिळते पुनश्च एकदा सिंगलला धावसंख्या 1 ने पुढे. 11 धावा धावफलकावरती आहेत. बॉल संपले 4 या षटकातील. 2 चेंडू लगातारचे निर्धाव आले त्यानंतर ही सिंगल. पहिला बॉल सिंगल, दुसरा बॉल डॉट, तिसरा बॉल डॉट आणि चौथा बॉल सिंगल अशी ही व्यूहरचना आपण पाहतोय या षटकातील. 4 बॉलमध्ये 2 धावा खर्च केल्यात. धावसंख्या धावफलकावरती आहे ती 11 या धावसंख्येवर. धीम्या गतीने टाकलेला बॉल चेंडू हवेमध्ये आणि ते यष्टीरक्षक करत नाहीये चुकी. पकडले सोपी झेल आणि ते आणखी एक फलंदाज आता संपेल खेळ. 7 बॉल आता शिल्लक आहेत. 48 धावसंख्येची गरज आहे. 11 धावा धावफलकावरती. निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे छोटंसं मैदान आपण पाहतोय. अप्रतिम हे मैदान, सुसज्ज हे आयोजन. शिवसंकल्प चषक 2024 आपण पाहतोय. निसर्गाच्या हिरवलीमध्ये वसलेले हे मैदान आपण पाहतोय. कशेले गावचं हे मैदान. 7 बॉल आता 48 ची गरज आहे. धीम्या गतीनं बॉल ऑफ ब्रेक स्वरूपात आणि इथे मात्र आणखी एक डॉट बॉल कमालीचं स्पेल आता निर्णायक स्पेल. गोलंदाज गौतमनं आणि आता मात्र येणारे 6 बॉल 48 धावसंख्येची गरज आहे ती टीम तलवाडे संघाला सामना जिंकण्यासाठी. वंजारपाडा टीमनं रेडी राहायचं या मॅच नंतर. 6 बॉल 48 ची गरज आहे. 6 गोलंदाजी मार्क होते. 6 बॉल 48 ची गरज. हवेमध्ये बॉल जीवाच्या आकांतानं प्रयत्न केले रुपेशनं. परंतु इथे रन मिळेल फक्त आणि फक्त 1. 5 बॉल आता शिल्लक आहेत. 47 ची गरज आहे. सामना संपूर्णपणे जिंकलाय तो टीम सावलेनं. फक्त औपचारिकता बाकी आहे मॅचमध्ये. इथून तरी वाटत नाहीये गोलंदाज एवढी मोठी चुकी करेल. 5 बॉल आता 47 ची गरज आहे. धीम्या गतीनं हा बॉल. इथे देखील बॉल हवेमध्ये नो मॅन्स लँड रिजनमध्ये बॉल पडतोय. क्षेत्ररक्षक येतोय अगदी हलवार पद्धतीनं इथे देखील सिंगल. 4 बॉल आता 46 धावसंख्येची गरज. 13 धावा धावफलकावरती. 59चं टार्गेट होतं आणि त्या टार्गेटचा पाठलाग करत असताना अडखळलाय संपूर्णपणे तलवाडे संघ. 4 बॉल 46 ची गरज. हा बॉल ऑफ स्टिकच्या बाहेर. अंपायर डिसिजन इट इज वाईड. जमिनी समांतर 2 हात. अतिरिक्तच्या मध्ये त्यांना 14 धावा धावफलकावरती. 45 ची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 4. 4 बॉल आणि 45 ची गरज. इथे देखील मोठा फटक्याचा प्रयत्न.
एकही मोठा फटका या मॅचमध्ये अजूनपर्यंत पाहिलेला नाहीये आपण टीम तलवार संघाच्या माध्यमातून. 3 बॉल आणि आता 45 धावसंख्येची गरज आहे. निराशाजनक बाब आहे. 59 भल्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना एकही बाउंडरीज तुमच्या बॅटमधून अजूनपर्यंत आलेली नाहीये. ही देखील जमेची बाब आहे ती सावल्या टीमसाठी. कमालीची गोलंदाजी चालू आहे. मैदानाच्या आतमध्ये लक्ष मोठं होतं. परंतु आपल्या लाईन आणि लेंथवरती कंट्रोल ठेवून प्रत्येक गोलंदाजानं गोलंदाजी केली या मॅचमध्ये. इथे देखील बॅटची नरेज आणि ते मात्र यष्टीरक्षक रुपेश धुले करत नाहीयेत चुकी. आणखी एक धक्का लागलाय तलवाडे टीमला. अंतिम 2 बॉलचा खेळ बाकी आहे. 45 धावसंख्येची गरज आहे. चला नेक्स्ट मॅच वंजारपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये शिलू. आपल्या निर्णयावरती लगेच अंमलबजावणी करा. दोन्ही संघांना विनंती आहे. इथे देखील बॉल हवेमध्ये. कमालीची कॅच पकडली. इथे देखील फलंदाज बाद होतोय. अंतिम एक बॉल बाकी आहे. अंतिम एक बॉलचा खेळ बाकी. चांगली कॅच पकडली जयने. बॅटिंग करत असताना 19 धावा त्याने जमवल्या आणि त्यानंतर क्षेत्ररक्षणामध्ये देखील चांगलं क्षेत्ररक्षण कव्हर रिजनमध्ये आपण पाहतोय. इथे व्हाईट बॉल येतोय अंपायर डिसिजन. चला एक बॉल बाकी आहे. संपूर्णपणे सामना जिंकलाय सावले टीमनं. इथे देखील बॅटची कडा आणि अंतिम क्षणी पहिला चौकार या मॅचमधील येतोय. 59चा पाठलाग असताना शेवटच्या बॉलमध्ये आलेला चौकार. चांगली गोलंदाजी राहिली होती सावले टीमची आणि सामना सहजरित्या जिंकलाय तो 59 धावा वाचवत असताना. कॉंग्रॅच्युलेशन सावले टीम आणि त्यानंतर इन ॲक्शनमध्ये वंजारपाडा आणि त्यांच्या विरोधामध्ये आपण पाहतोय सेलू या दोन संघादरम्यान. एकाच कॅलिबरचे दोन संघ एकमेकाच्या विरोधात क्रिकेटच्या पटलावरती. टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय सेलू टीमनं स्वीकारलाय. क्षेत्ररक्षण सजवण्यासाठी आमंत्रित केले ते वंजारपाडा टीमला.